शिक्षक दिन विद्यार्थ्यांना घडवणारा संस्काराचा घडा किती उपकार मानो गुरूंचे कळत नाही मला। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आपणा सर्वांना माझा नमस्कार। आज आपण येथे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत। प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो। या दिवसाचे विशेष महत्त्व आहे कारण याच दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ, महान शिक्षक आणि विद्वान डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे। त्यांनी आपल्या जीवनातून समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान अत्यंत अनमोल आहे। जसा शिल्पकार दगडाला घडवून सुंदर मूर्ती निर्माण करतो, तसेच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार देतात। पालक आपल्याला जन्म देतात, पण योग्य मार्ग दाखवून जीवन कसे जगायचे हे शिक्षक शिकवतात। म्हणूनच समाजाच्या घडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। शिक्षक या शब्दातच आयुष्याचा खरा अर्थ सामावलेला आहे। शिक्षक हा फक्त ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवणारा, योग्य अयोग्याची जाण देणारा आणि जीवनाला दिशा दाखवणारा मार्गदर्शक असतो। आपल्या जीवनात आई वडिलांनंतर जर कोणी आपल्याला घडवतो, तर तो म्हणजे आपला शिक्षक। एक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील, अधिकारी किंवा कोणत्याही मोठ्या पदावर पोहोचला तरी त्याच्या यशामागे एखाद्या शिक्षकाचे मार्गदर्शन लपलेले असते। म्हणूनच संत कबीरदासांनी म्हटले आहे, गुरु गोविंद दोऊ खडे, काखे लागू पाय, बलिहारी गुरु अपने, गोविंद दियो बताय। म्हणजेच शिक्षकांचे स्थान देवापेक्षाही थोर आहे, कारण देवाशी आपली भेट घडवून आणणारे शिक्षकच असतात। प्रिय मित्रांनो, आजच्या दिवशी आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे। शिक्षकांचे आभार फक्त शब्दात मांडून संपणार नाहीत, तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागणे हेच खरे आभार मानणे ठरेल। शेवटी एवढेच सांगू इच्छितो की शिक्षक हा एक दीपस्तंभ असतो, जो स्वतः जळतो पण विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करतो। आपण सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी ठरवूया की शिक्षकांनी शिकवलेले धडे जीवनात आचरणात आणू आणि समाजासाठी आदर्श घडवू। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।